नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा संतोष पटांगरे. द बिगेस्ट प्रॉब्लेम पाठीमागच्या आठवड्यामध्ये सांगितल्याप्रमाणे सेल्स 4 महत्वाचे पॉइंट्स घेऊन आलो मित्रांनो. सेल्सचे अनालिसिस करण्यासाठी, सेल्स वाढण्यासाठी, डबल सेल्स होण्यासाठी ताकद आहे आपल्यात. फक्त काय होतंय, हे 4 अनालिसिस 1 वर्षभर 365 दिवस मित्रांनो आपल्याला आपल्या एम्पायर मध्ये रुळवायचे. एकदा जर हे 365 दिवस रुळवलेत ना, 366व्या दिवशी म्हणजे 1 वर्षानंतर बघा मित्रांनो आपला सेल्स डबल झालेला असेल. तर चला, पहिला अनालिसिस आपण काय करतो माहिती का, कस्टमरची नीड समजून घेत नाहीये. नीड अनालिसिस मध्ये आपल्या गडबड होतात. नीड अनालिसिस, क्लायंटची गरज काय, आपला प्रॉडक्ट थांबवण्यापेक्षा, आपला प्रॉडक्ट थोपवण्यापेक्षा क्लायंटला समजून घ्यावं. क्लायंटला वेगळं पाहिजे आणि आपण मात्र वेगळं देण्याचा प्रयत्न करतोय. नाही चालणार हो मार्केटला. क्लायंट आज हुशार आहे. मग क्लायंटला तुमचा प्रॉडक्ट आवडावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर क्लायंटची नीड शोधली पाहिजे. ती नीड एकदा परफेक्टली शोधल्यानंतर क्लायंट प्रॉडक्ट कसा हवा आहेत ना हे तुम्हाला ऑटोमॅटिक सांगतात. नीड अनालिसिस वरती या सगळ्या गोष्टी करणं एम्पायर वाल्याला, फॅक्टरी वाल्याला, प्रॉडक्ट बनवणाऱ्याला, बिझनेस करणाऱ्याला फार गरजेचं आहे. सेकंड, लॉस अव्हर्जन. मित्रांनो काय होतं माहिती का, ज्या वेळेस क्लायंट आपल्याकडे प्रॉडक्ट परचेस करायला किंवा एखादी गोष्ट घेण्यासाठी, विकत घेण्यासाठी येतो ना, त्यावेळेस असं एकतरी क्लायंटचं मानसिकता आहे का की त्याला तुमचा प्रॉडक्ट घेतल्यानंतर लॉस व्हावा. हॅलो, कुणालाच वाटत नाही. ह्या पृथ्वी तलावरती एकाही माणसाला, एकाही जीवाणूला, एकाही विविध प्राण्याला असं वाटतच नाही की आपला लॉस व्हावा एखादी गोष्ट परचेस केल्यानंतर. तर मग मित्रांनो, ज्या वेळेस आपला प्रॉडक्ट घेऊन क्लायंटचा लॉस होणार असेल, क्लायंट आपल्याला प्रॉडक्ट घेईल का? बिलकुल नाही. मग जर क्लायंटचा लॉसच होणार नाही असं जर प्रॉडक्ट आपल्याकडे असेल, क्लायंट आपल्याच असेल तर मग सेल्स वाढला की नाही? 100% वाढेल. तिसरी गोष्ट आहे मित्रांनो, तिसरा पॉइंट, कॉन्फिडन्स. तुम्हाला तुमच्या प्रॉडक्ट वरती जर पूर्ण 100% नॉलेज असेल, खात्री असेल तर सेल होणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं. पण तुम्हाला खात्री पण आहे, तुम्हाला प्रॉडक्ट बद्दलचं नॉलेज पण आहे, परंतु तुम्हाला तो विक्री करण्याचा कॉन्फिडन्स जर नसेल तर प्रॉडक्ट सेल होईल का? हॅलो, नाही होणार मित्रांनो. मग तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी, तुमचा प्रॉडक्टवरचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? सेल्स टीमला डेव्हलप केलं पाहिजे. सेल्स टीम मध्ये कॉन्फिडन्स रुजू केला पाहिजे. सेल्स टीम मध्ये ज्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स तुमच्या प्रॉडक्ट विषयीचा घातला जाईल आणि तो कॉन्फिडन्स ज्यावेळेस सेल्स टीम प्रेझेंट करेल मार्केटमध्ये, तर तुमचा सेल्स डबल झाल्याशिवाय राहणार नाही. चौथा आणि शेवटचा पॉइंट मित्रांनो, इमोशन्स. तुमच्या प्रॉडक्ट विषयीच्या, तुमच्या क्लायंटच्या इमोशन्स काय, तुमच्या प्रॉडक्टचा फायदा त्यांना कळाला, त्यांना तुमचा प्रॉडक्ट परचेस करण्यासाठीची गरज पण समजली, त्यांनी तुमच्या प्रॉडक्ट परचेस केल्यानंतर त्यांचा लॉस पण नाही होणार आहे, फायदा पण होणार आहे हे पण समजलंय. परंतु तुमच्या प्रॉडक्ट संदर्भातल्या असणाऱ्या इमोशन्स या ज्यावेळेस क्रिएट होत नाहीये, तोपर्यंत तो प्रॉडक्ट चौथ्या गोष्टीमध्ये अनसक्सेसफुल राहण्याचे चान्सेस खूप असतात. मग इमोशन्स अशा टाकल्या पाहिजेत, अशा काही गोष्टी तुमच्या प्रॉडक्ट मध्ये पाहिजेत त्या ज्या त्यांच्या हेल्थसाठी असतील, त्यांच्या नात्यासाठी असतील, म्हणजेच रिलेशनशिप साठी असतील, आणि तुमच्याकडनं बाकीच्या गोष्टी ते घेतल्यात म्हणजे प्रॉडक्ट घेतल्यानंतरचा फायदा आणि त्याच्यातून मिळणारं समाधान. या 4 गोष्टी मित्रांनो तुम्ही तुमच्या एम्पायर मध्ये, तुमच्या फॅक्टरीमध्ये, तुमच्या प्रॉडक्ट वरती करून बघा. 100% 1 वर्षानंतर तुमचा सेल्स ग्रो झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, सेल्स समजलाय, पण आता सेल्स टीम डेव्हलप करायची आहे ना? 100% करायची. पुढचा व्हिडिओ मी आपल्या सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे टीम वर्क. हाऊ टू क्रिएट अ टीम, अवर एम्पायर. तुमच्या एम्पायर साठी टीम कशी तयार करायची आणि ती टीम तुमच्या एम्पायरला कधीच सोडून जाणारी नसेल, अशी टीम आणि असा टीम बद्दलचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे मित्रांनो. नक्की बघा. थँक्यू.